सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तुलसी विवाह उत्साहात संपन्न। पारंपरिक ब्राह्मणांच्या उपस्थितीमध्ये शुभ सोहळा संपन्न। माजी खासदार नवनीत राणांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी। अब्दुल नावाच्या व्यक्तीने अश्लील शब्दामध्ये धमकी दिली। पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। कालच्या मोर्चामध्ये मोठी निष्क्रियता दिसली। दोन नेते हॉटेलमध्ये गर्दी जमवण्याची वाट बघत होते। मंत्री उदय सामंतांची टीका। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एसआयटी नसून शब्दांचा खेळ। देवाभाऊ तुम्ही कोणाला वाचवताय? मेहबूब शेख यांचा खोचक सवाल। सांगलीच्या जतमध्ये गोपीचंद पडळकरांचे बॅनर फाडले। पडळकरांनी केलेल्या विकास कामांसंदर्भातले बॅनर फाडले। आक्रमक पडळकर समर्थकांनी केलं रास्ता रोको आंदोलन। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अजित पवार गटाला खिंडार। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील शिवसेनेमध्ये जाण्याची शक्यता। मुंबईत विरोधकांनी केलेल्या मोर्चा प्रकरणी गुन्हा दाखल। पोलिसांनी परवानगी नसताना विरोधकांनी काढला होता मोर्चा। निवडणूक आयोगाच्या विरोधात काल विरोधकांचा मोर्चा। वागणुकीमध्ये जरा सुधारणा करा। आमदारांनी तक्रारी वाढवू नयेत। भीमराव धोंडे यांचा सुरेश धस यांना खोचक सल्ला। कल्याण माळशेज मार्गावरील शहाड पूल वाहतुकीसाठी बंद। 3 ते 25 नोव्हेंबर पर्यंत डांबरीकरणाच्या कामासाठी वाहतूक पूर्णपणे बंद। परभणीत महिलांच्या पर्स हिसकावणाऱ्या 2 अल्पवयीन बालकांना पोलिसांनी पकडलं। मोबाईल, रोकड आणि वाहनासह एकूण 1,33,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।